हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आपलं घर छोटं असो किंवा मोठं, पण ते नेहमी स्वच्छ, नीटनेटकं, प्रसन्न आणि शांत वाटणारं असलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. तर त्यासाठी आज मी काही पॉईंट्स तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यातून खरंच तुम्हाला थोडीफार नक्कीच मदत होईल. चला, वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहिला पॉईंट आहे सकाळची छोटी सुरुवात. सकाळी उठल्यावर ना आपल्याकडे खूप वेळ असतो असं नाही. लगेच घर, मुलं, काम, किचन सगळं डोक्यात सुरू झालेलं असतं. पण तरीही घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर सुरुवातही सकाळपासूनच करावी लागते. आता याचा अर्थ असा नाही आहे की सकाळी उठल्यानंतर लगेच झाडू, पोछा, फरशी सगळं करायला हवं. घर स्वच्छ करण्यासाठी काही मोठं करायची गरज नसते सुरुवातीला. फक्त इतकंच की उठल्यानंतर बेड नीट लावणं. रोजचं तेच काम, पण त्याचा परिणाम ना खूप मोठा असतो. बेड अस्ताव्यस्त असेल ना तर दिवसभर मनात कुठेतरी गोंधळ राहतो, आणि बेड जर नीट असेल तर जणू मनाला ना एक सिग्नल मिळतो की चला आत्ता दिवसाची सुरुवात करूया. त्यानंतर सगळ्यात आधी खिडक्या उघडून घेणे, म्हणजे घरात ताजी हवा येते, सूर्यप्रकाश थोडा आत येऊ द्यायचा. त्या क्षणी घर ना थोडं जिवंत झाल्यासारखं वाटतं. रात्रीची ती दमट हवा बाहेर जाते आणि घरात एक फ्रेशनेस येतो. आता खूप जणी म्हणतात ना की सकाळी उठल्यानंतर कंटाळा येतो, काही करावंसं वाटत नाही. पण खरं सांगायचं तर घर बंद, अस्ताव्यस्त आणि अंधारात असेल तर कोणालाच काही करावंसं वाटत नाही. पण ज्या क्षणी घर थोडं नीट, उजळ, हवेशीर वाटतं ना, तेव्हाच आपल्याला ही एक वेगळी एनर्जी मिळते. किचनमध्ये जायची इच्छा होते, काम सुरू करावंसं वाटतं आणि दिवस आपोआप सोपा वाटायला लागतो. ही सवय फार छोटी आहे, फक्त 5-10 मिनिटांची, पण ही छोटी सुरुवातच ना आपल्या पूर्ण दिवसाचा मूड ठरवते. आणि हळूहळू तीच सवय घर स्वच्छ, कायम स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला मदत करते. आता दुसरा पॉईंट म्हणजे रोज थोडं थोडं काम. आता आपण सगळ्याजणांना एक चूक खूप वेळा करतो. घराची स्वच्छता म्हणजे एकदम मोठं काम आहे असं मनात ठरवून ठेवतो आणि मग आज नाही उद्या करू असं म्हणत पुढे ढकलत राहतो. मला आधी असंच वाटायचं की एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी सगळं घर उलटून पालटून टाकायचं. झाडू, पुसा, किचन, कपाट सगळं एकाच दिवशी करायचं. पण खरं काय व्हायचं माहिती आहे, अर्ध्या कामातच दमून जातो आपण, चिडचिड होते आणि पुढचे काही दिवस घराकडे पाहायलाही मन नसतं. तेव्हाच एक गोष्ट समजली की घर स्वच्छ ठेवायचं असेल तर रोज थोडं थोडं करणं हाच सगळ्यात सोपा आणि टिकणारा मार्ग आहे. रोज फक्त 20-30 मिनटं बास, त्यापेक्षा ना जास्त ना कमी. आज फरशी, उद्या कपाटातली 2-3 शेल्फ साफ करणं, परवा किचनचा एखादा कप्पा, तर कधी फक्त फ्रीज नीट करणं. असं केल्यावर घर एकदम म्हणजे आपल्यावर भारही येत नाही आणि आपल्या मनावर ताणही राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खूप मोठं काम बाकी आहे ही भावनाच येत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की हे रोज थोडं थोडं होणारं काम आहे. आणि कधीतरी असं होतं की 20 मिनटं ठरवली असतात आणि काम करता करता आपोआप आणखी थोडी 10 मिनटं जास्त लागतात. पण ते बंधन नसतं, ते अगदी मनापासून केलेली कामं असतात. आता घर स्वच्छ ठेवणे म्हणजे रोजच्या रोज स्वतःला दमवून घेणं असंही नाही. म्हणून फक्त 30 मिनटं, 40 मिनटं एवढं आपल्या घराला स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसं आहे. आणि जेव्हा आपण रोज थोडं थोडं करतो ना, तेव्हा घर कधीच इतकं अस्ताव्यस्त होत नाही की आपल्याला पूर्ण दिवसभर लागेल आणि ती काम पाहून आपल्यालाच काम करायची भीती वाटेल. बरोबर ना? पॉईंट नंबर 3, किचन नेहमी क्लीन ठेवणे. खरं सांगायचं तर आपण स्त्रियांना किचन स्वच्छ असलेलं खूप आवडतं, पण ते आपोआप स्वच्छ नाही ना राहत. त्यासाठी मेहनतही लागते आणि ती मेहनत बहुतेक वेळा कुणाला दिसतही नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत किचनमध्ये आपली काही ना काही कामं चालू असतात. चहा, नाश्ता, डब्बा, भाजी, जेवण, कधी मुलं, कधी घरचे, कधी पाहुणे, आणि या सगळ्यात किचन हळूहळू अस्ताव्यस्त होऊनच जातं. कधी भांडी खूप जास्त साचतात, कधी ओटा भरलेला असतो, कधी गॅसवर कधीतरी उडालेलं तेल. हे पाहूनच ना थकवा येतो. आणि It's exam season. I need you. What if my आणि एक गोष्ट जी आपल्याला अनुभवातून कळते, जर किचन स्वच्छ असेल ना तर पूर्ण घर स्वच्छ वाटायला लागतं आणि आपलं मनही शांत राहतं. त्यासाठी खूप मोठं काही करायची गरज नाही. वेळच्या वेळी गॅस पुसणं, भांडी आवरणं, ओटा मोकळा ठेवणं, एवढं जरी केलं ना तरी किचन जरा वेगळं वाटतं. आणि मी काय करायला लागले माहिती आहे का,
काम झाल्यावर लगेच नंतर करते असं न म्हणता 2-3 मिनिटात सगळं आवरून टाकते. म्हणजे नंतर खरं तर आणखी जास्त थकवा येतो तो नंतर शब्द ऐकला की. किचनची कामं ही एका दिवसात होणारी नाही आहेत. जसं की शेल्फ क्लीन डे, कपाट नीट लावणं, मसाल्यांचे डबे साफ करणं, फ्रीज नीट करणं, हे सगळं थोडं थोडं केलं तर व्यवस्थित होतं. आणि किचन जेव्हा स्वच्छ असतं तेव्हा आपलं किचनमध्ये जायचं मनही होतं आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी प्रेमाने बनवावं असं सुद्धा वाटतं. थोडक्यात काय, किचन म्हणजे घराचं हृदय आहे आणि ते स्वच्छ असेल तर आपलं मनही प्रसन्न राहतं आणि आपोआपच घरात एक वेगळी शांतता येते. चौथा पॉइंट, अनावश्यक वस्तू कमी ठेवणे. खरं सांगू, आपण स्त्रिया वस्तू साठवण्यात खूप पटाईत असतो. म्हणजे कधीतरी हे उपयोगात पडेल, हे नको फेकून द्यायला, हे तेव्हा घेतलं होतं त्यावेळेला, अशा कितीतरी कारणांमुळे घरात हळूहळू वस्तू वाढत जातात. आणि सगळ्यांच्या घरात असं होतं की कपाट उघडलं, एक वस्तू काढली की मागच्या 3 वस्तू खाली पडतात. ड्रॉवर बंद करताना कधी कधी दाब द्यावा लागतो. म्हणजे घर स्वच्छ असूनही कुठेतरी गच्च भरलेलं वाटतं. आणि तेव्हा आपल्यालाच कळतं की घरात जितक्या जास्त वस्तू तितकं घर स्वच्छ ठेवणं अवघड होऊन जातं. आणि याचा अर्थ असा नाही आहे की सगळं सामानच फेकून द्यायचं किंवा मिनिमिलिस्ट होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण आपल्याला ना खूप गोष्टी लागतात, हे सुद्धा खरं आहे. आता प्रश्न असा आहे की आपण खरंच सगळ्या वस्तू वापरतो का? मी काय करायला सुरुवात केली माहिती आहे का? प्रत्येक 2-3 महिन्यात एक छोटासा असा नियम ठेवला की एखादी वस्तू हातात घेतली आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला की मी ही गेल्या काही महिन्यांपासून वापरत आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू कपाटात परत न ठेवता बाजूला काढून ठेवायला सुरुवात केली. काही वस्तू तर डोनेट केल्या, काही गरजूंना दिल्या आणि खरंच काही निरुपयोगी होत्या त्या तशाच फेकून दिल्या. आणि खरं सांगते, त्या वस्तू गेल्यानंतर घर जरा जास्त मोठं आणि मोकळं वाटायला लागलं. म्हणजे साफसफाई करायला कंटाळा येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे घरात एक हलकं मोकळं वातावरण तयार झालेलं असतं. आपण स्त्रिया घर सांभाळतो पण कधी कधी नकळत ना वस्तूंचं ओझं स्वतःवरच घेतो. आणि जेव्हा आपण अनावश्यक वस्तू कमी करतो ना तेव्हा फक्त घर नाही तर स्वतःचं मनही थोडं मोकळं होतं. आता सगळ्या वस्तू फेकून द्या, कधीतरी कामात पडणाऱ्याही वस्तू असतात. पण आपली सवय आपण ही एक चेंज करायला हवी. ज्या वस्तू कामाच्या नाही आहेत त्या सगळ्या वर न ठेवता त्याची एक सेपरेट वेगळी जागा ठेवा. म्हणजे त्या वस्तूंची जेव्हा गरज असेल तेव्हाच त्या फक्त वस्तू काढता येतील. म्हणजे फेकायचीही गरज नाही आणि घरात गच्च भरलेला पसाराही होणार नाही. 5वा पॉइंट, संध्याकाळची 10 मिनिटाची आवराआवर. संध्याकाळचा वेळ ना खूप वेगळा असतो. दिवसभराची धावपळ थोडी थांबलेली असते आणि आपल्याला सुद्धा एक हलकी एनर्जी मिळालेली असते. या वेळात फक्त 10 मिनिटं दिली ना तरी बरीचशी कामं होतात. मी काय करते म्हणजे झाडू करताना किंवा चहा बनवताना, घरात थोडं वावरताना ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आहेत त्या थोड्या आवरून ठेवते. जसं की रियांशची खेळणी, कपडे त्या जागेवर नसतील तर त्या जागेवर ठेवणे, सोफा नीट करणे, टेबलवर वस्तू पडलेल्या असतील तर त्या जागेवर ठेवणे, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणे. आणि हे सगळं करताना खूप वेळ नाही लागत, त्याचा परिणाम खूप मोठा जाणवतो पण. आणि रात्री जेव्हा काम आटपून बसते ना तेव्हा घर आपोआप नीटनेटकं शांत वाटतं. डोक्यावरचं थोडं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री पुन्हा हे आवरायचं राहिलंय असं सुद्धा वाटत नाही. संध्याकाळची ही 10 मिनिटाची सवय घर तर स्वच्छ ठेवतेच पण आपल्यालाही ना मानसिक शांतता देते. घर स्वच्छ असणं म्हणजे फक्त दिसायला छान नाही तर आपल्याला रात्री थोडा निवांत श्वास सुद्धा घ्यायला मदत करते. 6वा पॉइंट, स्वच्छतेसोबत थोडा सुगंधही हवा. घर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहेच पण स्वच्छतेसोबत जर हलका सुगंध येत असेल तर वाव, किती मस्त प्रसन्न वाटेल ना. मी नेहमी असं अनुभवते की घरात शिरताच जेव्हा एखादा छानसा असा सुगंध येतो ना तेव्हा आपोआप पॉझिटिव्ह वाटतं, मन शांत होतं. आणि खूप मोठं करायची काय यासाठी काही गरज नाही आहे. संध्याकाळी किंवा सकाळी छान धूप, अगरबत्ती किंवा एखादं फ्रेशनर लावणं, लोबान लावणं, एखादं सौम्य रूम फ्रेशनर तर खूप छान वाटतं मला. किंवा नैसर्गिक फुलं ठेवली तर आणखीनच छान दिसतं. घर जास्त जिवंत आणि पॉझिटिव्ह वाटायला लागतं. खास करून जर घरात कोणीतरी येणार असेल ना तर हा छोटा उपाय म्हणजे घर स्वच्छ तर दिसतंच पण सुगंधसुद्धा त्या येणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे आल्यानंतर आणखीनच छान वाटतं. घर म्हणजे फक्त दिसायला स्वच्छ नसावं तर ते आतूनही शांत आणि प्रसन्न वाटायला हवं. त्या प्रसन्नतेत ना सुगंधाचा खूप मोठा वाटा आहे. हे तुम्ही एकदा नक्की करून बघा.
7वा पॉईंट, आपलं घर म्हणजे शांततेचं ठिकाण असलं पाहिजे. माझ्या मते घर म्हणजे फक्त 4 भिंती, छप्पर किंवा फर्निचर नाही आहे. घर म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटणारी जागा. दिवसभर बाहेर कितीही धावपळ केली असो, कितीही ताण असो, संध्याकाळी घरात पाऊल टाकताच चल आत्ता आपण आपल्या जागी आलोय असं वाटायला हवं. हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा घरात शांतता असते. पण आता घरात भांडणच होणार नाहीत, मतभेदच होणार नाही असं नाही आहे. हे सगळं होतं, पण आरडाओरडा, चिडचिड कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण घरातली नकारात्मक ऊर्जा आपल्याला सगळ्यात आधी थकवते. मग मुलंही चिडचिड करतात, आपणही चिडचिड करतो, आपला राग मुलांवर निघतो आणि आपलं घर घरासारखं अजिबात वाटत नाही. मी एक गोष्ट अनुभवली, ती म्हणजे आपलं घर स्वच्छ असल्यापेक्षा ना घरात चांगलं वातावरण असायला हवं, शांततेचं वातावरण असायला हवं. मग घर थोडं अस्ताव्यस्त असलं तरीही चालतं. कधी कधी असं होतं ना की बाहेर जायचंच मनच होत नाही, घरातच बसावंसं वाटतं, कारण तिथेच आपल्याला ऊब मिळते आणि शांतता मिळत असते. थोडक्यात काय, घर म्हणजे आपली हक्काची जागा, जिथे कोणतेही मुखवटे नसतात. आणि म्हणूनच घर शांत ठेवणं हे सगळ्यात मोठं स्वच्छतेचं काम आहे. 8वा पॉईंट, रात्रीची आवराआवर, तीही उद्याच्या रिलॅक्ससाठी. रात्री थकल्यावर आपल्याला काही करावंसं वाटत नाही, हे खरं आहे. पण तरीही लल्ला की चुनर